नाशिकच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुवर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महापालिका शाळेच्या निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर यांनी केलाय। किरण कुवर यांनी 3 महिन्यांपूर्वी खांडेकर यांना निलंबित केले। मुख्याध्यापिकेचं निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांसह इतर नगरसेवकांनी कालच्या महासभेतही केला होता। त्याबरोबरच गणवेश खरेदी, शिक्षकांच्या बदल्या यांमध्ये घोटाळा झाला असून मनमानी कारभार करणाऱ्या कुवर यांना शासनाच्या मूळ सेवेत पाठवण्याची मागणी नगरसेवकांनी केली। या विषयावर जवळपास 3.5 तास काथ्याकूट झाल्यानंतर अखेर कुवर यांना शासनाच्या मूळ सेवेत पाठवण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला। त्या घटनेचा राग मनात घेऊन प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयातच मारहाण केल्याचा आरोप मुख्याध्यापिकेने केलाय। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयात मुख्याध्यापिकेला उपचारासाठी दाखल करण्यात आलाय, तर प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळले। इथं त्या हॉलमध्ये मी बसलेले होते, ते एक सर होते, ते लांब बसलेले होते माझ्यापासून। ते आल्या आणि मला इतके घाण बोलले अगोदर आणि जोरात मारलं। माझं डोकं टेबलवर आदळलं गेलं, पुढे टेबल। प्रशासन अधिकारी ज्या कुवर मॅडम आहे त्या ठिकाणी आल्या आणि प्रचंड वेगाने आल्या आणि प्रथमतः त्यांनी खांडेकर मॅडमला खूप म्हणजे शिवीगाळ केली आणि शिवीगाळ करण्याचं कारण कालची महासभा आहे, म्हणजे अतिशय गलिच्छ शब्दात शिवीगाळ केली ती या ठिकाणी मी सांगू शकत नाही आणि अगदी जोरात मारहाण सुरू केली। तसं काहीच प्रकार झालेला नाहीये। ते सगळे खोटे आरोप करतात की जेणेकरून त्यांच्यावरती जास्तीचा काही कार्यवाही होऊ नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।